तर कसं आहे, 2 पेक्षा जास्त जे अपूर्णांक आहेत त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करायची असेल तर आपल्याला सरळ सरळ त्याच्यामध्ये काय करायचं आहे, लसावी पद्धत. ठीक आहे. तर लसावी पद्धत म्हणजे काय, हे जे खालचे जे म्हणजे छेद आहेत त्यांचा काय करायचं आपल्याला, सरळ सरळ पहिले लसावी काढायची. ठीक आहे. 20, 4 आणि 5. मला माहित आहे 20च्या पाड्यात 20 येतात, 4च्या पाड्यात 4 येतात, 4च्या पाड्यात पण 20 येतात आणि 5च्या पाड्यात पण 20 येतो. ठीक आहे. म्हणजे याला लसावी सरळ दिसतो की तो 20 आहे. पण मी तुम्हाला एकदा सांगून देतो की लसावी कसं काढतात. ठीक आहे. हा 20 हा लिहायचा 4 हा लिहायचा 5. इथे पाडायचे बॉक्स. ठीक आहे. लसावी मसावी पण शिकून घ्या. याच्यामध्ये कॉमन अशी संख्या बघायची ज्यांनी भाग जातो. ठीक आहे. 4 पंचे 20 आणि 5 चोक 20 म्हणजे 4 ने पण भाग जातो आणि 5 ने पण भाग जातो. बरोबर. पण इथे आपण 4 घेऊ कारण की 4 ने 4 ला पण भाग जातो. ठीक आहे. इथे 4 घेतले. ठीक आहे. 4 पंचे 20, 4 एका 4 आणि 5 ला भाग जात नाही म्हणून 5 जसेच्या तसे. आता बघा या सगळ्या संख्येला कोणत्या संख्येने भाग गेला, 4 ने, म्हणजे हा झाला मसावी. पण आपल्याला मसावी नुसता पाहिजे नाही, आपल्याला लसावी पाहिजे. बरोबर. आता हे उरले 5, 1 आणि 5. याच्यामध्ये 5, 1, 5, 1 ला तर भाग जाणार नाही, पण 5, 5 ला 5च्या पाड्याने भाग जातो. तर आपण घेऊ 5. 5 1 5, 1 ला भाग जात नाही म्हणून 1 जसाच्या तसा आणि 5 1 5. ठीक आहे. आता लसावी म्हणजे काय, हे जे शेवटचे आहे त्या सगळ्यांचा गुणाकार. म्हणजे 4 गुणिला 5 गुणिला 1 गुणिला 1, 1 गुणिला 1 गुणिला 1 चा आन्सर एकच येईल आणि 4 गुणिला 5 चा आन्सर किती येईल, 20. म्हणजे लसावी कसा आहे, लसावी आहे 20. ठीक आहे. हे तुम्हाला कळालं. आता दुसरी एक पद्धत आहे की इथूनच पाहून आपण लसावी काढायचा. ठीक आहे. आता इथूनच पाहून लसावी कसा काढायचा तर ते मी सांगतो तुम्हाला. लक्षात द्या. हे बघा हा 20 4च्या पाड्यात येतो, 20 20च्या पाड्यात येतो आणि 5 सुद्धा 5च्या पाड्यात सुद्धा 20 येतात. बरोबर. तर आपण पाढे पद्धत घ्यायची. याच्यामध्ये पाढे पद्धत एवढी सोपी आहे की आपल्याला एवढा बॉक्स करण्याची आवश्यकता नाही. अगर मोठी संख्या आहे तर आपण बॉक्स करू, त्यात काही विषय नाही आहे किंवा म्हणजे हार्ड जात आहेत आपल्याला सोपी करायचं आहे. पण इथे सोपीच आहे तर ते सोपी पद्धतच घ्यायची. तर बघा 20 1 20 दिसत 4 1 4 4 2 12 4 चौक 16 4 पंचे 20. ठीक आहे. 20 आला. 5 1 5 5 2 10 5 3 15 5 चौक 20. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, हा 20 हा जो आहे हा कॉमन येतो आहे. म्हणजेच काय 20 त्याचा लसावी. हे पाढे पद्धत आहे. ठीक आहे. मी हेही मिटवतो. पुन्हा एकदा आपण आता आपण गणित करू. आता आपल्याला काय माहित झालं, लसावी माहित झालं याच्यावरून. ठीक आहे. आता लसावी जर 20 आहे तर सर्वात आधी म्हणजे आता पेपर पण तुम्हाला असाच येणार आहे. ठीक आहे. ऑफलाईन पेपर असं समजा की क्वेश्चन लिहिलेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तिथे पेन्सिल घेऊन जायचं. अगर लिहू दिलं तर तिथे तिथे काय करायचं, 20. अगर नाही समजत असेल तर पण 20 कॉमन हा खाली घ्यावाच लागतो कारण की तो लसावी आहे. आणि याच्या समोर पण काय करायचं आपल्याला, 20 20 घ्यायचे आहे. म्हणजे याच्या समोर अगर मी आता गुणाकार करून गुणिला 20 गुणिला 20 गुणिला 20 आता येईल. बरोबर. तर याच्यामध्ये काय येईल, 20 20 कटलं 4 पंचे 20. बरोबर. आणि 5 20. 3 1 3 9 पंचे 45 आणि 11 चौक 44. बरोबर. डिवायडेड बाय 20 प्लस इज इक्वल टू 7. असं येईल. ठीक आहे. आता आपण याला एम ला लावले कारण की एम सोबत एम ही पूर्ण संख्या आहे. ओके. एम ही पूर्ण संख्या आहे कारण की एम च्या खाली डिवायडेड बाय मध्ये दुसरी कोणती संख्या नाही म्हणून एम जसाच्या तसा ठेवू. ओके. आता बघा 45 आणि 3 48. 48 मधून किती गेले, 44 गेले. म्हणजे किती उरले, 4. बरोबर. 20 प्लस एम इज इक्वल टू 7. ठीक आहे. आता आपल्याला काय विचारलं आहे, तिथे एम विचारलेला आहे, एम जागेवरच ठेवला. ठीक आहे. एम विचारला आहे, एम जागेवर ठेवला आणि हा 7ही जागेवरच आहे.
फक्त पलटवायचं कोणाला आहे, याला तिकडे. त्याच्या बाजूला 20 इकडे प्लस मध्ये आहे, तिकडे गेल्यावर कशात जाणार ते मायनस, -4/20. ठीक आहे. आता बघा अशा कंडिशनवर काय आहे, हे ऍज इट इज आपण करू शकतो डिवायडेड बाय 1 करून 20 गुणिले 7 4 गुणिले 1 करू शकतो, पण इच्छा इथून पण आपण आन्सर काढू शकतो. ठीक आहे. कसं 20 गुणिले 7 करायचं. ओके, मी लिहून दाखवतो याच्यामध्ये 20 गुणिले 7. आता इथे मायनसचं चिन्ह असल्यामुळे काय कराल, -4 डिवायडेड बाय खाली 20. ठीक आहे. 20 गुणिले 7चं उत्तर किती येईल, 140. 140. 140 मधून 4 गेले किती उरला, 135 डिवायडेड बाय 20 खाली किती आहे 20. याच्याने याला भाग जातो का, दोन्ही भाग जातो. आपण याला कमीत कमी करू शकतो, m इज इक्वल टू 136 भागिले 20. पण जर का अगर कमी करायचं असेल तर कमीने पण होते, दोन्ही अगर भाग देऊन बघा, दोन्ही जात असेल तर. पण मला एवढं माहित आहे की याला 4ने भाग जातो. का बरं, कारण की आपल्या याच्या आधी विभाज्यतेची कसोटी झालेला आहे, तो पार्ट आपण युट्यूबवर टाकलेला आहे. तर बघा शेवटची जे 2 संख्या आहे त्याला जर 4ने भाग दिला तर ह्या संपूर्ण संख्येला 4ने भाग जातो, म्हणजे 136 ला 4ने भाग जातो. आणि 20 ला तसंच 4च्या पाड्यात 20 येतातच, बरोबर. आपण भाग देऊन बघू. तर बघा 20 म्हणजे 4×5 20, इथे 5 आले. आणि 136 ला 4ने भाग दिला तर बघा 13 4 ते 5, इथे 3 दिले. आता त्या 13 मधून 12 गेले, 1 उरला आणि 6 उरले, बरोबर. 416 बरोबर. कसं ते पण लक्षात 4×12 हा 1 उरला, हा 1 खाली आला, बरोबर. 416 समोर करायची काही आवश्यकता आहे का, हेच गोष्ट मी मनात केली आणि सरळ लिहून दिली. आलं लक्षात. याचं उत्तर किती आहे, 25/5. हे बघा याच्यामध्ये काय आहे, आपल्याला स्टेप कमीत कमी करायचे आहे. आता मी तुम्हाला सांगायच्या वेळी इथे 20 20 20 लिहिलं, पण तुम्ही लिहायची आवश्यकता नाही. हे गणित लिहायच्या वेळी तुम्ही लिहून घ्या, ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही कराल तिथे एक्झाम मध्ये कराल तर हे 20 20 20 लिहिण्याची आवश्यकता नाही. असं खाली 20 सर्व एवढी म्हणजे प्रॅक्टिस करून घ्या की ते डोक्यातच झालं पाहिजे. ओके, आलं लक्षात. हे लिहून घ्या. आणि विभाज्यतेची कसोटीचे जे म्हणजे युट्यूबवर व्हिडिओ टाकलेले आहे ते बघून घ्या. त्याच्यामध्ये मी सगळ्या म्हणजे कसं लवकरात लवकर आपण भाग देऊ शकतो ते सांगितलेलं आहे. ठीक आहे, लिहून असतो. बघा नेक्स्ट रूल आहे गुणाकारचा. ओके, याच्यामध्ये काय आहे, व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार म्हणजे अंशाचा अंशाशी, म्हणजे या दोघांचा डायरेक्ट गुणाकार आपण करू शकतो. डायरेक्ट हे वरचे जे आहे ते अंश आहे, बरोबर. खालचे जे आहे ते छेद आहे. आता इंग्लिश मीडियम वाल्यांना थोडा बहुत कळत नाही, पण पेपर पोलीस भरतीचा मराठीत होणार आहे, तर त्याच्यासाठी याची तयारी ठेवायची की वरच्याला अंश म्हणतात, खालच्याला छेद. तर बघा व्यवहारी अपूर्णांक हे जे असे जे अपूर्ण अंक आहे त्याला व्यवहारी अपूर्णांक म्हणतात. ठीक आहे. व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार म्हणजे अंशाचा अंशाशी. तुम्ही डायरेक्ट 9×7 आणि 5×3 करू शकता. ठीक आहे. बघा छेदाचा छेदाशी, खालचे जे आहे छेदाचा छेदाशी गुणाकार होय. त्यापूर्वी कुठे काटछाट होत असेल, म्हणजे अगर या 3 ने 9 ला भाग जात आहे, बरोबर. 3 × 3 3 × 9, तर ही काटछाट आधी करून घ्यायची. ओके, काटछाट होत असेल तर ती करावी. चिन्हांचा गुणाकार, चिन्ह कसे, चिन्हांचा गुणाकार म्हणजे मायनस मायनस काय होईल, मायनस प्लस प्लस. पण हा सगळ्यात शेवटी करायचा, म्हणजे पहिले संख्या करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी ते मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस है ना, मायनस तसं तो सगळ्यात शेवटी करायचा. ठीक आहे. तर आता बघा आपण सगळ्यात आधी एक पद्धत बघू, नावासाठी 63.
बरोबर. 5 त्रिक 15 हे होऊ शकते नावासाठी 5 त्रिक 15. ठीक आहे. आता मला सांगा 63 आणि 15 ला पण भाग जातो, कसं ओळखलं? 3 ने 3 दुने 6 3 एक 3 म्हणजे 3 5 15 3 दुने 6 3 एक 3 बरोबर. आता भाग जाऊ शकत नाही आणि भाग गेला पण तर त्याला पॉइंट मध्ये उत्तर येईल. आपल्याला पॉइंट मध्ये नाही काढायचं आहे, आपण इथपर्यंत थांबू. पण हेच उत्तर जर का इथून काटछाट करून डायरेक्ट येत असेल तर तसं काढण्याचा प्रयत्न करायचा आणि याला सोप्यात सोपी करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे पाढे आपल्याला पाठ जरी असेल पण तितक्या तिथे पाहिजे बघा, लिहू नको. 3 एक 3 3 त्रिक 9 बरोबर. 5 एक 5 7चा भाग जाऊ आणि हे क्रॉस मध्येच होते, इकडून इकडे पण होते, मध्ये पण होते. ठीक आहे. अगर इथे 3 असते तर इथून पण कापू शकलो असतो. ओके ठीक आहे. आता शिकवतो याचं उत्तर आपल्याला माहिती आहे बरोबर. आता बघा 7 त्रिक 21 हे 5 येतात. आलं उत्तर इथे येतं. हे जे काटलं आपण 3 एक 3 3 त्रिक 9 म्हणजे काय झालं होतं याचा लक्षात आहे. इथे किती आले मग 3/5 गुणिला 7 किती झालं है ना. तेव्हा कुठे जाऊन 7 त्रिक 21 आणि 5 एक 5. मी हे स्टेप नाही लिहिली कारण की एवढं आपल्याला लवकर काढायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा याच्यात कुठे काटछाट होऊ शकते का? 17च्या पाड्यात 102 येतात. हो नाही. किती? 17 सगळे 102 बरोबर. याच्यासाठी पाढे पाठ पाहिजे ना. आणि मी तुम्ही पुन्हा तेच काम केलं. 17 का 17 17 दुने 34 17 ते 51. ठीक आहे. 17 सख 102 इथे 6 आले. आता इथे 102 नाही आहे, आता तिथे 6 आहे. ठीक आहे. 9च्या पाड्यात 21 किंवा 9 एक 9 त्रिक 27 येतात. पण 3च्या पाड्यामध्ये 9 येतात. बघा 3 कटला इथे 3 एक 3 3 त्रिक 9 बरोबर. 3च्या पाड्यात 21 येतात. 3 7 21. आलं लक्षात. इच्छा इथे पाठपीठ केली. आता बघा हे 3 कटले म्हणजे इथे 1 आला. 1 गुणिला 6 गुणिला 1 6 एक 6 6 एक 6 बरोबर. ते मी 6 लिहितो. खाली इथे 1 होता. पहिला 17 17 सखो करते. 1 गुणिला 7 गुणिला 1 म्हणजे पुन्हा इथे किती आलं 7. तर आता हे जे मायनस होते त्यांचं काय केलं? मायनस मायनस प्लस. ठीक आहे. अगर इथे पण मायनस असता तर मायनस 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 प्लस प्लस मायनस मायनस आणि हे जे मायनस जे चिन्ह आहे कोणाला लागलं असतं? 6 ला लागलं असतं, 7 ला लागलं असतं, कुठे लागलं असतं ते मधा इथे. कारण की हे जे मायनस ऋण जे चिन्ह आहे ऋण किंवा प्लसचं जे चिन्ह आहे ते दोघांनाही असतं. ठीक आहे. पण आता इथे मायनस का बरं नाही? कारण की तिथे मायनस नाही. ओके हे लिहून घ्या. याचा स्क्रीनशॉट तो याचा स्क्रीनशॉट नाही पाठवत, स्क्रीनशॉट पाठवायचा. ठीक आठवणीने पाठवायचं. ते युट्यूब वाल्यांना म्हणजे असं लवकर हे होऊन जाते ना, मग याच्याकडे लक्ष देतात ते लोक, म्हणून मी स्क्रीनशॉट मारतो. चला लक्ष द्या. बघा व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार. आता याच्या आधी आपण गुणाकार पाहिला. ठीक आहे. गुणाकार मध्ये काय होतं की काटछाट पद्धत होती. इकडचं इकडे काही कट होत असेल तर पहिले कट करून घ्या आणि अंशाचा अंशाशी छेदाचा छेदाशी गुणाकार करून घ्या. याच्यामध्ये थोडासा उलटा आहे. व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे भागाकार ऐवजी गुणाकाराचे चिन्ह वापरा. म्हणजे याच्या ऐवजी गुणाकार करायचा. पण अगर आपण भागाकाराचा गुणाकार करता तर काय तर चेंज होईल. ठीक आहे. तर जसा आपण या भागाकाराचा गुणाकार केला तसंच काय होईल, त्यापुढे एक अपूर्णांक
म्हणजे याच्या समोरचा या भागाकाराचं चिन्ह जेव्हा चेंज करू तर याच्या समोरचा जो अपूर्णांक आहे तो उलटा करा. उलटा म्हणजे कसा? हा वर आहे, हा खाली करा, हा खालचा वर करा. ठीक आहे. परंतु त्याचं चिन्ह चेंज करायचं नाही. चिन्ह जर मायनस प्लस वगैरे जे काही पण असेल ते चेंज करायचं नाही. ओके, आलं लक्षात? तर आता इथे बघा, इथे काय करू? 9/17 भागाकाराचं काय करायचं आहे? गुणाकार. गुणाकाराचं चिन्ह दिला, बरोबर. आता हे जे भागाकाराच्या समोरचे जे हे अपूर्णांक आहे त्याला उलट करायचं, म्हणजे 51 वर जातील आणि 45 खाली येतील. ओके, आली लक्षात? आता बघा 9 5 17 त्रिक 51. 3/5 याचं उत्तर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे लक्ष द्या. आता काय इथे गुणाकार तर जसंच्या तसंच आहे. ओके, आपण काय करू? म्हणजे मी तुमच्या माहितीसाठी, मला तर माहित आहे याला पलटवायचं आहे म्हणून, पण तुमच्या माहितीसाठी मी सांगत आहे 5/16 गुणिले 32/6 गुणिले हे भागाकारचं काय केलं? जसा गुणाकार केला तसा हा 28 म्हणजे जो छेद आहे तो अंशात जाईल आणि अंश जो आहे तो छेदात जाईल, म्हणजे 28 वर 32 खाली. ठीक आहे. आता बघा इथे 16 एका 16 16 दुने 32, पण मी काय केलं 32 आणि 32 कट केले सगळ्यात पहिले. ठीक आहे, हे 16 राहू देतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 7 चोक 28. ठीक आहे. आता 4 ने 16 कट होतात, तर 4 ने 16 कट होतात, बरोबर. 4 एक 4 4 चौक 16. आता इथे काय उरला आहे का? सगळे तर कट झाले. हा 32 पण कट झाला, 7 पण झाला, इकडे हा 32 झाला, इकडे 28 झाला, हे 4 पण कट झाले, बरोबर. एक उरला, 5 उरला, 5 एक 5 आणि हे खाली जे उरले ते 4. आलं लक्षात? लिहून द्या आणि तू पण. ओके, जर दोन व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार अंश व छेद रूपात दिला असेल तर हे असं अंश व छेद रूपात दिलेला असेल त्याला काय करायचं आहे? पलटवायचं आहे. म्हणजे जसं भागाकाराचं होतं ना तसंच आपल्याला ते गुणाकारात करायचं आहे. याच्यामध्ये फक्त काय आहे हे बघा, याला काय म्हणतात? अंश. ओके, आणि याला काय म्हणतात? छेद. ओके, ए बी डिवायडेड बाय सी डी. म्हणजेच काय? ए बी हा अंश आहे आणि हा काय आहे? छेद. लिहू नका, इकडे लक्ष द्या, फक्त लिहायला वेळ दे तुम्ही. हे असो किंवा हे असो, याचाच अर्थ काय? ए भागीला बी. ए भागीला बी माझा डिवायडेशनचं साइन आहे, म्हणजे भागाकारचं चिन्ह आहे, हे पण आहे, बरोबर. सी डिवायडेड बाय डी. सी डिवायडेड बाय डी. आलं लक्षात? हे जेव्हा असं येईल तेव्हा काय करायचं आपल्याला? हे ए बी तर जसाच्या तसा लिहिलाय आपण, ए बी जसाच्या तसा लिहिलाय. ओके, परंतु या भागाकाराचं काय करायचं? गुणाकार. आणि हा जो डी राहील हा कुठं जाईल? वर. ओके, हा जो डी राहील तो वर जाईल आणि सी खाली येईल. आलं लक्षात? हे बघा मी करून दाखवतो. ए डिवायडेड बाय बी जसाच्या तसा आहे. ह्या भागाकाराऐवजी काय लागलं इकडे? गुणाकार. आणि हा जो सीडी आहे याला उलट करायचा आहे, म्हणजे डी कुठे गेला? वर गेला आणि हा सी खाली आला. ठीक आहे, याच्यावरचं एक उदाहरण बघून घेऊ. 9/13 डिवायडेड बाय 25/26. ठीक आहे. आता याच्याप्रमाणे हा कोण आहे? हा ए आहे, हा बी आहे, बरोबर. हा सी आहे आणि हा डी आहे. तर ए बी तर जसाच्या तसा आपण कसं लिहिलं? 9/13 असं लिहायचं नाही आहे, मी तुम्हाला फक्त सांगत आहे. ठीक आहे, असं येऊ किंवा असं येऊ 25/26. हे असंही आलं किंवा असंही आलं तर आपल्याला करायचं काय आहे? 9/13 जसाच्या तसं लिहायचं
गुणिला हे 25 भागीला 26चा काय होईल उलट 26 भागीला 25. ओके. आणि आता याच्यात काटछाट पद्धत जी आपल्याला पहिले सांगितली होती गुणाकार मध्ये ते आपण करू शकतो. तर बघा 13 आणि 26 एकाच पाड्यात येतात. 13 एका 13 13 दूने 26. आता इथे 2 आहे हे 26 कटले हा म्हणजे असं समजायचं की कटले. आपण मिटवायला तेवढा वेळ नाही आहे म्हणून आपण 26 हे फक्त अशी रेष मारून देतो. ठीक आहे. तर 13 इथे 1 आहे. ठीक आहे. आणि आपल्याला गुणाकार कसा करायचा आहे अंशाचा अंशाशी छेदाचा छेदाशी. बरोबर आहे. म्हणजे 9 दूने 18 आणि 25 एका 25. आलं लक्षात. ठीक आहे. लिहून घ्या. अजून एक गणित घेऊन घेऊ. 9 भागीला 14. आता हे राहू द्या हे थोड्या वेळात करा. पहिले हे करून बघा. डायरेक्ट करा 3 भागीला 7 भागीला 9 भागीला 49. 3 आणि 7 जसेच्या तसे राहतील. बरोबर आहे. मग मध्ये कोणतं साईन लागेल गुणाकारचा. 9 भागीला 49चा काय होईल 49 वर जाईल है ना. असंच होईल ना. 3 भागीला 7 9 भागीला 49. 3 भागीला 7 जसेच्या तसे ठेवले. गुणाकार जेव्हा करतो आपण तेव्हा हे 49 कुठे जातात वर आणि खाली 9 येईल. 7च्या पाड्यात 49 येतात. 7 7 49. 3च्या पाड्यात 9 किती वेळा येतात 3 वेळा. 3 3 9 म्हणजे 7 भागीला 3 याचा उत्तर आहे. आलं.